दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। देशातील आम जनतेसमोर दररोज नवीन आणि कठीण मुद्दे समोर येत आहेत। या कठीण परिस्थितीत एक मोठा आणि चिंताजनक मुद्दा म्हणजे वोटर लिस्ट सुधारणा कानून SIR हा सुद्धा आहे। मुदखेड येथे SIR प्रकल्पाबाबत महत्त्वाची बैठक संपन्न झाली। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण आणि भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार आज मुदखेड जिनिंग येथे SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली। या बैठकीला ग्रामीण व शहरी भागातील भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीला मुदखेडचे नायब तहसीलदार पाटे यांनी सर्वांना तांत्रिक मार्गदर्शन केले व BLO द्वारा आपल्या भागातील मॅपिंगचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्धार केले। मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। शहर व ग्रामीण बैठकीला उपस्थित सर्व शहरातील ग्रामीण भागातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते, नगरसेवक सर्वच, आता नाव कोणाचं घेणार नाही, सर्वच प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत बैठकीला। त्यामुळे सर्वांचंच मनापासून अभिनंदन। काल एक मेसेज टाकला आणि कॉल केल्याबरोबर एवढी संख्या आपली जमा झाली आणि ही सूचना ही आदरणीय अशोक चव्हाण साहेब, आपले आमदार दीदी यांच्या सूचनेनुसारच बैठक ठेवलेली आहे आणि त्यांचं लक्ष आहे की आपल्या तालुक्यामध्ये SIRचं काम कसं होत आहे याचा आढावा घेण्यासाठी आज बैठक ठेवलेली आहे। SDO साहेबांशी काल चर्चा झाली, तहसीलदार साहेबांची चर्चा झाली, नायब तहसीलदार साहेबांना त्यांनी पाठवलं आणि ह्या ठिकाणी काही BLOला पाठवलं आणि तालुक्याचा, गावाचा, शहराचा, वार्डाचा बूथन्याय आढावा घ्यायला सांगितलं। त्याप्रमाणे मी शहरातील 236 बूथ नंबर हा कोणाचा आहे, 236 सावंत कमी आहे, 62% आहे आपलं, हे वाढवावं लागल। नंतर ऐका ना, ऐका ना, कोणी मी ते नंतर मला नगरपालिकेत सांगा, सगळे जे आपले कर्मचारी आहेत एवढं सांगायचं की तुम्हाला पुऱ्या मुदखेडचा अभ्यास आहे, एक नाही घर माहित आहे, तेवढ्याली संख्या जर कमी म्हणलं तर उद्या तुम्हाला शासन दाबतील आणि आम्हाला आमचे नेते दाबतील। याच्यामुळं आपण आपल्या पद्धतीने काम चांगलं केलं तर बरं आहे, लोकांचा लय त्रास होणार। 261 कोणाचं आहे, 61 ला कोण आहे, आमेर सर आला नाही, सगळ्यात कमी आहे त्यांचं 41%। 265 आकाश कुठे आहे, आकाश आला का, आकाश 65, आकाशच्या मागे किती वेळ लागला, त्या मगर मोंडा भाग आहे त्यांना अजून मोंडातही फिरला नाही आकाशनं, ते यादी झरास करायला गेलो म्हणलं, त्या आकाशला पळवा थोडं। आमेर सर, आकाश 267 कोणाकडे, गायकवाड कोण आहे, गायकवाड विष्णू गायकवाड आहेत का इथं, विष्णू गायकवाड यांचं सगळ्यात खालचं लोएस्ट काम आहे, 40% फक्त। बूथ किसका आपला नगरसेवकाचा 267 बूथ मोंडा आहे ते, म्हणजे आकाश आणि गायकवाड यानं मेन मोंडा सोडला आणि इकडे मागवायचा एरिया सोडून टाकला, हेच केलं नाही। शिवा जे हा मोंड्यातले इकडे कार्यकर्ते एरिया तुम्हाला दावून ठेवला सगळ्या गोष्टी, नंतर नाव घेतलं भांडण होतं पण सगळ्याचे बघू। आता तुम्ही यादी घ्या साहेब, आता हे येत नाहीत ना, 267 265 वाले बघा, 268 कोणाचे पवार तुमचे, 62% काम आहे तुमचं, करून तुमच्याकडे कोणता एरिया 62, तुमचा पुरा एरिया घरचाच आहे की राहायचा, पुरावा भेटत नाही, एका जागी ठेवायचं। मला माहिती आहे त्यांचं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये 3-4 जागी मतदान आहे, आपल्याला मुदखेडचे रहिवासी आहेत ते मुदखेडला ठेवायचे, भोकरचे भोकर राहू द्या, हे करून घ्या, वाढवा बरं। SDO साहेब बैठक घेणार, त्या सांगण्याप्रमाणे काही जणांना सस्पेंड करतो म्हणजे सर, म्हणून कसं आहे कर्मचारी दयामया नाही, शासकीय काम आहे, देशाचं काम आहे सगळं, पुन्हा एका गावचं वार्डापुरतं काम नाही। 270 कोणाचे, 56%, 270 ला कोण, बाबर, त्या बाबरचं घ्या साहेब लोक, त्या दिवशी सुद्धा त्यानं बैठकीत बंद केलाय आणि त्या सुद्धा म्हणते मी कामाला हिंगड्या करा त्या बाबर, त्याचं बोलून घ्या। 273 तुम्हाला आहे, किसकिस आहे, 57% इथे काम कमी आहे, कोणाचं आहे सर, नाव कोण आहे, 273 ग्रामीण का आपलं नाही चुकून आले का, बरोबर ग्रामीण 271 62%, 71, 72, 73, 3,500 आहे हो
71-62% आहे. 285 आबादी. इनामदार कुठे? इनामदारची चर्चा झालेली. तुम्ही वेळ द्या याला. सगळे कार्यकर्ते आता नितीन आहे तिथं, त्याचा भाऊ माधव आहे तिथं, बाळू पांचाळ आहे, सगळी ऍक्टिव्ह टीम आहे. तुम्ही वेळ द्या फक्त तिथे. अजून पुढे वार्डाचेच आहेत ना मंडळी आमच्या, देतील 100%. तुम्ही सगळ्याची तक्रार काय की तुम्ही फोन उचलत नाही, तुम्ही येतच नाही वार्डामध्ये. नाही सगळे आहे बघा, जलील आहे इथं, वसीम आहे, आबादीचे 5-6 कार्यकर्ते बसले तिथं. इथं आमचे एवढे जावेद फिवेद एवढे किती 7-8 कार्यकर्ते इथे आहेत आबादीचे. 22 पैकी 8 बूथवर कमी काम आहे. समजा 2 बूथ 40% आहेत, 41-42. इनामदार साहेब काम कराय बघा. आम्ही नाही, अखेरीला आम्ही राजकारणी, तुम्ही या शासकीय माणसा, एसडीओ साहेब तहसीलदार साहेब तुम्हाला बघून घेतील. आम्ही काय तुम्हाला जास्त सांगू शकत नाही. अहो सगळे 7-8-10 कार्यकर्ते बसलेत आबादीचे. तुम्हाला आता पुढे आबादी फिरून आणतात ते म्हणल्यावर. अजून काय पाहिजे? एवढं डिटेल देतो माहिती तुम्हाला. आपण आता काय करू? मी बरं झालं. ऐका ना, मी 2-3 दिवस त्याच्या सोबत येतो. काय कारण? मी 2-3 दिवस त्याच्या सोबत येतो. आपण दोघं जाऊ, त्याप्रमाणे एरिया फिरू आपण. ठीक आहे. अशा पद्धतीने आमचा ग्रामीण साईड थोडं पर्याय काढायचा. ग्रामीणला एक बार सुबह शहरामध्ये कसं झालं, हो आता ह्या झाला आढावा. म्हणजे शहरामध्ये 8 बूथ, 22 पैकी 8 बूथवर 8 पैकी फक्त 2 बूथवर 40% आत आहे. बाकी 62%, बाकी 70-80-90% काही बूथ गेले आहेत, काही 95% गेलेले आहेत. फक्त हे जे 8 बूथ आहेत आपल्याला 8 बूथ पळवावं लागतील चांगले, जेणेकरून आपण शहरामध्ये मागे राहणार नाही. मला वाटते ही संख्या सुद्धा आमचे इम्रान सेठ बसले, पण मुस्लिम समाज सगळ्यात जास्त करून गेलाय. ये जो बूथा है ये नयाबादी में इस तरह के लोग है, इसको उन्हें छोटा कितना भी करे तो बहुत होगा 70% जे उसके ऊपर नहीं जाता. इसमें डबल नाम मैयत नाम. हे सुद्धा इथं बसलेले आपले सर्व कार्यकर्ता विनंती आहे, सचिन प्रकाश असतील, बाकी नगरसेवक असतील, संदीप, मुस्लिम समाजामुळे टक्केवारी वाढलेली आहे. मुस्लिम समाजाला काय होतं, मागच्या वेळेस भीती होती की SIR मध्ये नाव काढणार, देशातून बाहेर काढणार, असे काही गैरसमज करून देते. त्या गैरसमजातून का होईना पण मुस्लिम समाजाने सगळ्यात जास्त काम करून घेतले. सांगा जे रिअल आहे ते रे. इम्रान सेठ बसले, त्यांनी साहेबाला सुद्धा सांगितले त्याशी, किंवा साहेब सगळ्यात जास्त आमचा समाज मुस्लिम समाज करून गेला. म्हणजे मागे राहिला फक्त हिंदू समाज याच्यामध्ये. आपल्याला जातीवाद याचा विषय नाही याच्यामध्ये, फक्त सांगायचं की एक समाज कमी जरी शिकला असला तर एवढा समोर होऊन काम करते आणि बाकीचे काम मागे पडतात. सगळ्यांनीच काम केले पाहिजे. हे काय जातपातचं काम नाही, हे सर्वांचंच काम आहे. ह्या देशाचे सर्व आपण जेवढे नागरिक आहात सगळ्याच कर्तव्य काम SIR मध्ये नाव आणणे, यादी शुद्धीकरणचा हा प्रोग्राम आहे. याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण काम केलं पाहिजे. वार्डातले जेवढे कार्यकर्ते आहेत, आमचे जेवढे BLO आहेत, BLO मुदखेडच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की बा तुमचंच जास्त नाव येत आहे की बा नगरपालिकेच्या कर्मचारी टक्केवारी कमी आहे. तुम्ही वाढवा जास्त, कारण आपण इथले रहिवासी आहात, तुम्हाला गावाचा सगळा अभ्यास आहे, एक ना घर माहित आहे आपल्याला, तर जाऊन आपण जास्तीत जास्त करून घ्या एवढीच तुम्हाला विनंती करतो. विनाकारण नाही तर SDO साहेब तुमच्यावर कारवाई करतील तर मग आम्ही काही करू शकणार नाही. त्याशिवाय स्पष्ट नगरपालिके SDO साहेबांनी सांगलं, ज्याचं काम कमी आहे, जे काम करणार नाही मी त्याला सस्पेंड करतो म्हणजे सर. त्याच्यामुळे तुम्हाला बार बार विनंती आहे की काम करा. महत्वाचं आहे की याच्यानंतर जर नाव डावलं तर ते बाकीच्या चक्र आपल्या हेलपाड्या आपल्याला मारणार नाहीत. त्याचे पुराव्याची यादी खूपच्या लांबच्या लांब आहे. मग तहसीलमध्ये जा, नगरपालिकेत जा, तिथं होणार गेलं तर कोर्टात जा, भानगडी नंतर परवडणाऱ्या कोणाला नाहीत. आता जेवढं सोपं आहे त्याच्यानंतर तेवढंच अवघड काम आहे. त्याच्यामुळे विनंती आहे की शहरातील जे काही कार्यकर्ते असतील त्यांनी आपल्या वार्ड वाईज व्यवस्थित घेऊन फिरा. सगळे महादेव गल्ली असेल, मड गल्ली असेल, आपली मराठ गल्ली असतील, ओल्ड सिटी मधले भाग असतील, जास्त गच एरिया तिकडे आहे, ज्याचं त्यांना सिरियस करा. ज्या एरियात कमी असतील हे बूथची यादी ठेवली आपण, कोण्या प्रकारे चांगलं काम करून घ्यायचं करून घेऊ. सर्वजण वेळ देसाल करसाल, टक्केवारी चांगली वाढेल. येणाऱ्या काळात टक्केवारी वाढल्यानंतर आपल्याला साहेबाला सांगता येईल किंवा साहेब आमच्या मुदखेड शहरामध्ये असेल की तालुक्यात चांगल्या टक्केवारी झालेली आहे आणि आम्ही चांगलं काम करत आहोत. काम आपल्याला करायचं नाही, काम हेच करणार आहे सगळं. फक्त आपल्याला मदत करायची यादी, बाबा हे माणूस या घरचा आहे, हे माणूस या घरचा आहे, एवढंच आपल्याला मदत करायची. या ठिकाणी आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि आपल्या काय करायचं हे नंतर पाठक साहेब जे तहसीलचे माणसं आलेले आहेत आणि मुसळे जे आपल्याला प्रभारी म्हणून आले आहेत, आपल्या ह्या बैठकीला साहेबांनी त्यांना पाठवले प्रभारी म्हणून आपल्याकडे. हे दोघंही आपल्याला सविस्तर या बाबतीत माहिती देतील. शहर आणि ग्रामीण मंडळाच्या
BLA-2 आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले मुदखेड ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष दत्तूजी देशमुख, मुदखेड नगरपालिकेचे नगर अध्यक्षाचे प्रतिनिधी आमचे मित्र माधवजी कदम, भारतीय जनता मंडळाचे मुदखेडचे अध्यक्ष रामसिंगजी चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्याणी साहेब, माजी अध्यक्ष पवार साहेब, मी सर्वांचेच नाव या ठिकाणी घेऊ इच्छितो, परंतु वेळ जाईल त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले नायब तहसीलदारजी, BLO 1 चे सर्व BLO सर्व कार्यकर्ते मित्र, हे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपणाला या मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये सर्व माहिती या ठिकाणी सांगणार आहे. भारतीय निवडणूक आयोगानं SIR म्हणजे यादीची उजळणी, साधारणतः आपल्या शब्दामध्ये सांगायचं म्हणलं तर यादीची उजळणी आपल्याला करायची. साधारणतः 20 वर्षाला यादीची उजळणी ही निवडणूक आयोगाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येते. मागच्या 2020, 2002 आणि 2003च्या दरम्यान या यादीची उजळणी त्यावेळेस करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर आता आपणाला भारतीय निवडणूक आयोगाने एक संधी प्राप्त करून दिलेली आहे की आता आपणाला 2026 मध्ये म्हणजे उद्याच्या 1 एप्रिल पासून या यादीचा उजळणीचा प्रोग्राम त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. माझी सर्वांना या ठिकाणी एक महत्वाची सूचना आहे. सर्वप्रथम आपणाला या ठिकाणी पूर्वी जे आपण BLO-2 ची जी यादी दिलेली आहे ती यादी सन्माननीय दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांना विनंती आहे की ती यादी आपल्याला उद्याच्या उद्या त्या ठिकाणी अपडेट करायची आहे. ज्या बूथ क्रमांकाचा प्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत नसेल किंवा आपल्या पक्षाच्या विचारधारेशी बदलून गेला असेल किंवा त्याची काम करण्याची इच्छा नसेल तर अशा BLO-2 ची आपणाला उजळणी करून त्या ठिकाणी आपल्या पक्षाचं काम करणारा बूथ BLO-2 आपणाला प्रथम त्या ठिकाणी नियुक्त करायचा आहे. हा बूथ BLO-2 म्हणजे ज्याला त्या गावातील त्या शहरातील मतदार यादीचा पूर्ण अभ्यास आहे, ज्याला डोर टू डोर किंवा घराची अद्ययावत माहिती आहे, असा BLO-2 पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी नियुक्त करायचा आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं आपल्याकडे BLO बूथ लेवल ऑफिसर याची नियुक्ती केलेली आहे. त्याची यादी मंडळ अध्यक्षाकडे उपलब्ध आहे. जर मंडळ अध्यक्षाकडे उपलब्ध नसेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः मोबाईलवर सुद्धा तुमचा BLO कोण आहे आणि तुम्ही त्याच्याशी संपर्क कसा साधू शकता याच्या संदर्भात सुद्धा पक्षाने आपणाला एक मेमोरी तयार करून दिलेली आहे. तसं सुद्धा आपण त्याच्याकडे आपल्या यादीची माहिती आपण घेऊ शकता. सर्वप्रथम माझी सर्वांना विनंती आहे, आपण आपला जे BLO-2 आहे, आपला जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, आपला जो मंडळाचा अध्यक्ष आहे, त्या BLO ची ओळख आपण पहिलं करून घ्या.
तो BLO कोण आहे, शिक्षक आहे किंवा नगरपालिकेचा कर्मचारी आहे किंवा अंगणवाडीची ताई आहे, हे सर्वप्रथम त्याची ओळख करून घेणं आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. आताचा BLO म्हणजे त्या यादीचा मेन ऑफिसर आहे. तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे या SIR मध्ये ज्या यादीचं आपणाला उजळणी करायची आहे, तुमच्यापर्यंत माहिती असेल किंवा नसेल, तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे ही यादी दर 20 वर्षानंतर तयार होणार आहे. 20 वर्षाचा काळ म्हणजे साधारणतः 4 विधानसभा 4 लोकसभा म्हणजे 4 आमदार आणि 4 खासदार ही यादी त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा काही लोकांना असं माहित आहे की एखादी नवीन मुलगी लग्न करून आपल्याकडे आली, लग्न करून दुसऱ्याकडे गेली, मृत व्यक्ती झाली किंवा त्याच्या पत्त्यामध्ये बदल झाला, एवढ्याच पुरतं ही मतदार यादी उजळणी करायची आहे, अशा प्रकारचा गैरसमज त्या ठिकाणी अनेक आपल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये संभ्रम आहे. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी हे SIR जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी जर पदवीधर मतदारसंघातील पदवीधर जर असतील तर उदाहरण देऊन तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, दर 5 वर्षाला पदवीधराची नोंदणी ही नव्यानं करावी लागते. एकदा आपण 5 वर्षाखाली मतदार यादीमध्ये नाव आलं म्हणजे दुसऱ्या निवडणुकीला त्याचं नाव त्या ठिकाणी येत नाही. नव्यानं आपणाला त्याचे ग्रॅज्युएशनचे कागदपत्र दिल्यानंतरच त्याचं मतदार यादीमध्ये नाव येते. तुम्हाला सांगायचा तात्पर्य म्हणजे आता आपणाला या मतदार यादीमध्ये जेवढे लोकांची नावं आहेत त्या लोकांची उजळणी करायची आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे जो शासनाच्या वतीनं जो BLO जे नियुक्त केलाय तो तुमच्या प्रत्येकाच्या घरी हा येणार आहे. ते एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा येणार आहे. जर 3 वेळा जर आपल्या घरी येऊन जर आपण त्या अधिकाऱ्याला प्रतिसाद देत नसाल, मतदार यादीचे डॉक्युमेंट देत नसाल किंवा मॅपिंग करत नसाल तर आपलं येणाऱ्या काळामध्ये मतदार यादीत नाव येणार नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. आणि जोपर्यंत मतदार यादीत जर तुमचं नाव यायचं असेल तर आपणाला त्यांना परिपूर्ण असा फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यावा लागेल. आपल्याला त्या ठिकाणी फोटो द्यावा लागतील. जर माझं नाव स्वतःच समजा माझ्या गावाकडे बी आहे आणि भोकरला बी आहे, माझा BLO ज्या गावाकडचा आहे तो माझ्या घरी जाईल आणि मी जर त्याला प्रतिसाद देत नसेल किंवा आपल्या कार्यकर्त्याकडून त्याची पूर्ण फॉर्म भरून दिलं नसेल किंवा कागदपत्र दिलं नाही तर माझं मतदार यादीतून नाव कपात होणार आहे. ही अतिशय महत्वाची बाब आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी आपण प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी ओळखतो, परंतु शहरामध्ये मतदार यादीमध्ये बोकळ मतदारांची संख्या अधिकची वाढलेली आहे. ते सर्वात महत्वाचा विषय आहे. आपण त्या ठिकाणी आपल्या BLO2 ने BLO सोबत मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी संवाद म्हणजे जवळचे संबंध निर्माण करून त्यांच्यासोबत विनाकारण वाद न करता आपल्याला या यादीची उजळणी करून घ्यायची आहे. माझी सर्वांना एक विनंती आहे, त्या BLOला आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव येण्यासाठी आपले BLO2 जे आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्याची 10 लोकांची म्हणा 12 लोकांची त्या ठिकाणी समिती करा आणि BLO सोबत डोर टू डोर फिरून त्या ठिकाणी आपल्याला त्या यादीची उजळणी करायची आहे. आणि हा प्रोग्राम साधारणतः किती दिवसाचा आहे? 30 पर्यंत आहे, पण एक्सटेन्शन भेटेल बहुतेक. नाही, 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे ना. नाही, अजून सुरू डिक्लेअर नाही झालं. ते सारे समोर आले की 15 तारखेच्या नंतर अजून माझ्या माहितीप्रमाणे हा कार्यक्रम पक्षाच्या वतीने आम्हाला ज्या सूचना दिल्यात ते 1 एप्रिल पासून त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे.
कदाचित त्याची तारीख मागे होऊ शकेल, पुढे होऊ शकेल, परंतु या दरम्यानच्या काळामध्ये आपणाला सर्वांना सजग राहून आपल्या मतदार यादीमध्ये आपल्या विचाराची माणसं त्या मतदार यादीमध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न करावे. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, दत्तू देशमुखचं नाव भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये बी आहे आणि हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बी आहे. दत्तूजी देशमुख हे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे आहेत. आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब शिंदे दिदीला मानणारे आहेत. तर आपण काय करायला पाहिजे, यांचं नाव भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. कारण का आता आपले नाव 2-2 ठिकाणी 3-3 ठिकाणी आहेत मतदार यादीमध्ये. आता मात्र भारतामध्ये एका व्यक्तीचं नाव एकाच ठिकाणी येणार आहे आणि त्या व्यक्तीच्या सहमतीनं राहणार आहे. तो जर म्हणला 2 जागी नाव आहे आणि दत्तू देशमुख जर म्हणले मला हदगाव मतदारसंघामध्ये तिथं नाव ठेवायचं असेल तर त्यांचं नाव त्याच ठिकाणी येणार आहे, आपल्या ठिकाणी येणार नाही. म्हणून आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे. मी उदाहरण देऊन तुम्हाला सांगायलो की बाबा तू भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये नाव राहू दे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्या यादीची उजळणी त्या ठिकाणी करायची आहे. जर आपणाला या संदर्भात जर काही अडचणी असतील, मी या भोकर विधानसभा मतदारसंघाचा BLO 1 म्हणून माझी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या वतीनं म्हणजेच आपले नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि या आपल्या भागाच्या आमदार आदरणीय श्रीजयाताई दिदी यांच्याकडून झालेली आहे. BLO 2, BLO 1, BLO यांचा समन्वय असला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपली यादी ही अद्ययावत झाली पाहिजे. आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणतः 344 बूथ आहेत. त्यामध्ये शहर आणि ग्रामीण. भोकर तालुक्यामध्ये शहरामध्ये 28 बूथ आहेत, ग्रामीण मध्ये 108, असे 136 आहेत. तिथं मुदखेडमध्ये शहरामध्ये 22 आहेत, ग्रामीणला 84 आहेत आणि अर्धापूरला 18, म्हणजे त्या ठिकाणी 103 बूथ आहेत. असे टोटल मिळून 144 बूथ आहेत, 344 बूथ आहेत. तर आपणाला या 344 बूथच्या यादीचं अद्ययावत आपल्याला यादी तयार करायची आहे. मी या ठिकाणी BLO 2चं जे कर्तव्य आहे संवेदनशील बूथवर भाजपच्या BLO 2 ना कोणत्याही अडचणी येणार नाही याची योग्य व्यवस्था करावी. आणि BLO 1 BLO 2 सोबत 5 वरिष्ठ बूथ कार्यक्रम, मी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी समिती करायची बूथनी आहे. कार्यकर्त्यांचा एक संघ तयार करायचा. निवडणूक आयोग आणि पक्षाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पुनरावलोकन करा आणि मूळ मतदार यादीची नवीनतम मतदार यादीशी तुलना करून पद्धतशीरपणे आपल्याला काम करायचं आहे. BLO 2 ने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून त्यांच्या बूथच्या BLO मी आता सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला मिळत नसेल तर आपल्याला ऑनलाईन सुद्धा ते बूथच्या BLO चे नाव आणि संपर्क क्रमांक मिळवा आणि त्यांच्याशी समन्वय साधा. त्यांनी दोन्ही मतदार याद्या, त्यांच्याकडे मागची 2002 ची मतदार यादी आहे आणि आताची अद्ययावत करायची ती सुद्धा आहे. मतदार याद्या मूळ यादी आणि नवीनतम मतदार यादी सोबत ठेवाव्यात आणि BLO द्वारे गणना फॉर्मच्या वितरणाबद्दल माहिती ठेवावी. तसेच प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करावे. घरोघरी जाऊन फॉर्म, मी आता सांगितल्याप्रमाणे BLO हा प्रत्येकाच्या घरी, त्यांना शासनाच्या वतीनं म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं बंधन आहे की एका घराला कमीत कमी 3 वेळा त्या ठिकाणी त्यांना भेट द्यायची आहे. त्यांनी ते प्रोग्राम करतील, 1 दिवसाला जातील, 2 दिवसाला, मात्र 3 वेळा त्यांनी भेट द्यायची आहे. 4थ्या वेळेला मात्र त्यांनी जर आपण त्या ठिकाणी प्रतिसाद नाही दिला तर आपल्या घराला त्यांनी पंचनामा करतील, चिपकवतील. म्हणजे उद्या त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा आक्षेप होऊ नये म्हणून तशा प्रकारची ती प्रक्रिया सुद्धा करू शकतात. या गोष्टीकडे सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जिथे निवडणूक आयोगाचे अधिकारी पोहोचू शकले नाहीत तेथील मतदारांना BLOशी जोडले जाईल याची खात्री करा. म्हणजे एखादं दूर आहे तर आपल्याला BLO 2च्या माणसानं किंवा अमुक तिथं राहते, आपल्याला आता एक संधी अशी आहे आपल्याला की आपल्या पत्त्यामध्ये बदल करू शकता, आपल्या मतदार यादीमध्ये आपल्या फोटोमध्ये बदल करू शकता,
आपण त्या यादीमध्ये आपल्याला ज्या काही आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व तुम्ही त्या फॉर्म मध्ये भरून यावेळेस करू शकता, त्या सर्व गोष्टी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला, आपल्याला बूथवर 1200 मतदार ज्या ठिकाणी आहेत, जर 1200 पेक्षा जास्त मतदार संख्या जर होत असतील तर आता तुम्ही त्या ठिकाणी बूथ रचनेमध्ये सुद्धा शासन बदल करणार आहे, तुम्हाला बूथची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढून मिळणार आहे. बरोबर साहेब? त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखादं बूथ मतदाराच्या दृष्टिकोनातून अव्यवहार्य असेल, मतदानाला जाण्यासाठी दूर पडत असेल, मतदानाला जाण्यासाठी त्या ठिकाणी अडचण निर्माण होत असेल, तर आपण आता या ठिकाणी बूथ सुद्धा नवीन आपल्याला जे मतदारांच्या दृष्टिकोनातून चांगलं होईल, लोकांची संख्या वाढेल, मतदानाची टक्केवारी वाढेल, या दृष्टिकोनातून आपण बूथ सुद्धा त्या ठिकाणी आता बदल करू शकतो. असं जर असे काही बूथ जर असतील देशमुख साहेब, अशा बूथची संख्या काढा, ते बूथ आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला नव्यानं त्या ठिकाणी आपल्याला बूथ निर्माण करण्याची आता संधी उपलब्ध झालेली आहे. म्हणून ह्या गोष्टीवर सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिकचं लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला जे 6 नंबरचा फॉर्म असेल, 8 नंबरचा फॉर्म असेल, त्या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती BLO आपल्याला देणार आहे. माझी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी जो मूळ आपला मतदार आहे, आपल्या विचाराशी कायमस्वरूपी राहणार आहे, अशा मतदारांची नावं आपल्या यादीतून वगळता कामा नये, या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि जर एखाद्या मतदाराचं जो आपल्या विचाराचा नसेल, आपल्याला मतदान करणारा नसेल आणि तो 3-3 मतदार यादीत नाव असेल, त्याचं नाव सुद्धा तुम्ही वगळू शकता, त्याच्यावर आक्षेप घेऊ शकता आणि त्याचं नाव त्या मतदार यादीमधून वगळण्यात देण्याची दक्षता आपण घ्यायची आहे. या गोष्टीची उजळणी मी या ठिकाणी आपल्याला करण्यासाठी या ठिकाणी आलो. या ठिकाणी ग्रामीण आणि शहरातील सर्व पदाधिकारी असतील, BLO 2 असतील आणि अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचा मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंधूंनो, आज ही आपली जरी पक्षाची बैठक असली तरी आम्ही आमच्या निवडणूक विभागातर्फे जे SRI मोहीम स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जी माहिती आहे ती तळागाळात पोहोचावी या उद्देशाने मी इथं उपस्थित आहे तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार. तर SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे सखोल पुनरीक्षण. याचा अर्थ असा असो, ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर नव्यानं मतदार यादी तयार करणे. तर आता ही पूर्वीचं SRI हा 2002 मध्ये झालं होतं. त्या SRIच्या नंतर आता हा जवळपास 23 ते 24 वर्षानंतर हा SIR होणार आहे. SRIचा उद्देश असा आहे की जे मतदार आहेत 2002 ला, त्यांच्याशी आजच्या यादीमध्ये जे मतदार आहेत जे 2002 ला होते आणि आजच्या यादीत आहे, ते आपण आपले जे BLO नियुक्त केलेले आहेत त्यांच्या ऍपमध्ये ते सर्व डाटा दिलेला आहे. फक्त त्याला मॅच करायचं आहे. म्हणजे विजय कुमार पाटेचं 2002 ला नाव होतं आणि आजच्या यादीमध्ये आहे, ते डायरेक्ट मॅप करण्याचं सुविधा आहे. मॅप झालं म्हणजे त्याचा तो ग्रीन कलर येणार आहे. त्या अशा जे मॅप होते आणि माझे जर समजा माझे वडील होते आणि माझं नाव जर 2002च्या यादीत नव्हतं परंतु आजच्या यादीत आहे, तर त्याला प्रोजनी नावाचं एक ऑप्शन आहे. त्या प्रोजनीनुसार मी माझ्या वडिलांना अटॅच करू शकतो. जे अटॅच झालेले म्हणजे मॅप झालेले मतदार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा कोणताही पुरावा देण्याची आवश्यकता नाही. यासाठी आज ही बैठक जे आहे आम्हाला सुवर्ण संधी आहे. माझ्या BLO बंधूंना विनंती आहे की तुम्ही याचा फायदा करून घ्या. इथं जेवढे BLA बसलेले आहेत, बूथ लेवल एजंट जे बसलेले आहेत किंवा पक्षीय कार्यकर्ते आहेत, त्यांचा फायदा करून घ्या आणि आपल्या मतदार यादीतील जास्तीत जास्त मतदार हे मॅप झाले पाहिजे याची काळजी घ्या. मॅप झालं तर तुमचं अर्ध्याच्या वर काम सुटणार आहे. तुमचं काम काय राहणार आहे, फक्त आमच्याकडून 2 फॉर्म घ्यायचे, त्यांच्या घरी जायचं, त्यांना एक फॉर्म द्यायचा, दुसऱ्या फॉर्मवर आपली सही आणायची आणि तो फॉर्म आम्हाला आणून द्यायचा आहे. मग तो आम्ही स्कॅन करू आणि जेवढे अपडेटेड फॉर्म स्कॅन करतील तेवढेच मतदार यादीमध्ये नाव येणार आहे. ज्यांचं मॅप होणार नाही त्यांना तुम्ही 2 फॉर्म देणार, त्याच्यावर सही देणार आणि तुम्ही लिहिणार अनमॅप लिहून. आमच्याकडे ते आमच्या सिस्टीमला येणार अनमॅप. आम्ही त्यांना मग परत नोटीस काढू. नोटीस काढल्यावर त्या माणसांना आमच्याकडे यावं लागेल आणि भारत निवडणूक आयोग जे पुरावे सांगतील
12 ते 13 पुरावे आहेत. त्या पुराव्यापैकी कमीत कमी 2 ते 3 पुरावे आम्हाला दिल्यानंतर आम्ही ते स्कॅन करून कलेक्टर ऑफिसला पाठवू. कलेक्टर ऑफिस तुम्ही दिलेले पुरावे खरे आहेत की नाही हे एन्क्वायरी कर. की नसता एखादं डुप्लिकेट आहे, त्या डुप्लिकेटवर तुम्हाला होणार नाही, त्याची एन्क्वायरी करा आणि त्यांचा जर ओके रिपोर्ट आला तर मग तुमचं नाव मतदार यादीत येईल. म्हणजे अनमॅप वाल्या मतदारांना सर्व पुरावे दिल्यानंतरच आणि कन्फर्म झाल्यानंतरच त्याचं नाव तुमच्या मतदार यादीत येईल. याच्यासाठी हे नमुने आपण सर्व ग्रामीण भागातले आहोत किंवा आपण इथलेच आहोत, कुठं बाहेर देशातून किंवा बाहेर राज्यातून आलेले नाहीत. 99% आपले याच विधानसभातले किंवा आपल्या महाराष्ट्रातलेच रहिवासी आहेत. कुठं ना कुठं त्यांचं आई आजोबा आजी माय यांचं नाव कुठं ना कुठं यवतमाळमध्ये असेल, हिंगोलीमध्ये असेल, परभणीमध्ये असेल, कुठे ना कुठे नाव आहे. फक्त तुम्हाला ते शोधावं लागेल. त्यांची पण मी लिंक सगळ्यांना आपल्या ग्रुपवर दिलेली आहे की नाव कसं शोधायचं आहे ते. तर अजून दुसरं म्हणायचं की आता आपल्या इथं जवळपास आपली मुदखेड तालुक्याची आजची परिस्थिती जर बघितली तर 71% आपलं मॅपिंग झालेलं आहे. फक्त काही आता सरांनी मी लिस्ट दिली त्याप्रमाणे आपले काही ग्रामीण भागातले पण आहेत किंवा काही मुदखेड शहरातले आहे BLO, त्यांनी थोडंसं काम वाढवणं आवश्यक आहे. आम्ही बारडला इथं सर्व BLO आणि राजकीय प्रतिनिधी यांची एक बैठक घेतली होती. मुगटलाही काल परवा शनिवारी आम्ही बैठक घेतलेली आहे. ज्यांचं काम कमी आहे, अजून जर कोणाला वाटत असेल की बाबा आमच्या गावात येऊन तुम्ही बैठक घ्या तर त्याप्रमाणे आम्ही तिथं पण बैठक घेऊ. काही विषय नाही. फक्त विषय एवढाच आहे की तुमचं मदत आम्हाला एक मोठ्या भावासारखी सहकार्यासारखी अशी बंधुभावानुसार तुम्ही आमच्या BLOला तो मदत करा. काही आमच्या BLOच्याही तक्रारी आहेत की घरी गेल्यानंतर तू कशाला आलास माझ्या घरी, आम्हाला कळत नाही का, अशाही तक्रारी आहेत. पण आम्ही त्या मनावर घेत नाही. होत राहते, टाळी एका बाजून नाही दोन्ही बाजूने वाजत राहते. पण थोडंसं तुमच्याकडून सहकार्य करा. आम्ही तुमच्यासाठीच म्हणजे आपले मतदार वाढावे याच दृष्टिकोनात आमचा BLO तुमच्या घरी यायला किंवा तुम्हाला 2-2दा 3-3दा 4-4दा फोन करायला, सर मला हे माहिती द्या. आता दुसरा एक अशीच तक्रार येईल की सुनबाईचं नाव मागितलं त्यांच्या वडिलाचं, ते द्यायला बरेच जण टाळतात. आपल्या इथं जे पेंडन्सी राहिली ती सुनबाईचीच आहे असं माझं मत आहे. सुनबाईचं नाव आहे आपल्या मतदार यादीत, परंतु त्यांचा पुरावा माहेरचा आणायला बरेच जण टाळाटाळ करायला. हा एक जर कारण उद्या आपल्या सुनबाईचं नाव राहणार नाही आणि या SRI मध्ये जर सुनबाईचं नाव नाही तर 25 वर्षानंतर त्यांचे नातू किंवा ते पंतू म्हणतील तुमच्या आईचं नाव दाखवा किंवा आजीचं नाव दाखवा, तेव्हा ते नसणार आहे. हे भविष्यातील धोका लक्षात घ्या. आजचा धोका नाही, अजून 20 वर्षानंतर 25 वर्षांनंतर जेव्हा SRI 45, 47, 50 ला जेव्हा होईल तेव्हा मग म्हणतील अरे तुझ्या आजीचं दाखव किंवा तुझ्या आईचं दाखव, तेव्हा मग ते नाव दिसणार नाही. तर कळकळीची विनंती आहे, काहीही अवघड नाही. कोणी आपल्या स्मार्ट मोबाईलवरून स्मार्टफोनवरून सर्च केलं तर तुम्ही त्या पार्ट मधला तुमच्या सासू सासऱ्यांचा किंवा त्यांच्या आई आजोबांचं तुम्ही नाव शोधू शकता. तर आज टेक्नॉलॉजी आहे. अजून एक विनंती आहे तुम्हाला, जरी कोणाला कोणता 2002चा पार्ट मिळत नसेल तर माझ्या नंबरवर तुम्ही हाय म्हणून पाठवा आणि गावाचं नाव टाका की समजा रोही पिंपळगाव पार्ट नंबर 313 की जे की रोही पिंपळगाव नाव जरी टाकलं तर मी 2002ची यादी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकतो. माझा नंबर लिहून घ्या वाटल्यास 94 21 38 94 21 38 95 39 9421389539. ऑनलाईन पण आहे. हो ते ऑनलाईन मी व्हिडिओ पण टाकले आपल्या ग्रुपवर की कशी यादी काढायची आणि काही वाटल्यास कोणाला यादीच पाहिजे असेल 94 21 38 95 39 या नंबरवर तुम्ही हाय जर टाकला आणि गावाचं नाव जरी टाकलं तर मी आज नाही उद्या जसा मला वेळ भेटेल तसं तुम्हाला त्या याद्या तुम्हाला 2002च्या याद्या तुम्हाला पाठवतो मी. आणि दुसरे एक विषय आहे, तुम्ही जे मॅपिंग करता तर मॅपिंग झाल्यानंतर आपलं ग्रीन झालं की नाही याची परत एकदा खात्री करा. कारण कसं सिस्टीम आहे, एखाद्या वेळेस मी केलं त्यांनी केलं सबमिट नाही झालं अमुक झालं असं राहू नये. त्यामुळं कसं होते, कन्फर्मेशन आलं ग्रीन कलर झाला तुम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस कोणती येण्याची गरजच नाही. आता माझ्या एका बंधूने विचारलं की कोण किती रिझल्ट लागला, म्हणजे कोण जास्त काम केले, तर कमी जास्त प्रमाण होणारच आहे, त्याच्यात काही वाद नाही. ज्याचं कमी आहे त्याला आपण अजून प्रयत्न करू. तरी मी मुदखेड तालुक्यातला आपल्या चांगलं काम केल्याचं त्यांचं एक नाव व्हावं या दृष्टिकोनातून विचारतो म्हणजे सांगतो. 212 जे पार्ट आहे पिंपळ कवठा मगरे त्यांचं 98.90 झालं सर. विनंती आहे की सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करावं. पिंपळ कवठा मगरे
ग्रामीण भागातले नाही सर बोलवले आपण. कामळच 355 जे आहे 96.84, मुदखेड 241 96.04, खांबाळा 281 पार्ट नंबर 95.99 म्हणजे जवळपास 96%, मुदखेड 237 95.38 आणि वैजापूर पारडी 215 95.20 म्हणजे हे अबव 95% म्हणजे जवळपास सर. पारडी वैजापूर बारडचे सर पार्ट आहेत, मी 2 मिनिटं सांगतो तुम्हाला. पार्ट आहेत त्याचे 2 सेकंद. कोणाचे बारडला पार्ट आहेत सर काही. 167 वाल्यांचा नंबर आहे 73%, 168 चा आहे 67%, 169 बारड आहे 68%, 170 आहे 73%, 171 आहे 63%, 172 आहे 47. 172 कडे थोडं लक्ष द्यावं लागेल सर. 173 आहे 68% आणि 174 जे आहे तो 59%. म्हणजे 1-2 पार्ट जर सोडले तर सर्वांचं सेम रेंज मध्ये काम चालू आहे. अजून आपल्याला 8-10 दिवस आहेत. सर्वांनी जर मदत केली, सर्वांनी सहकार्य केलं तर हे आपण 90 ते 95% पर्यंत आपण काम करू शकतो. फक्त एक विनंती आहे इनामदार सर, आपण दोघं 2-3 दिवस मी तुमच्यासाठी त्या वार्डामध्ये येतो, काही हरकत नाही. आपण सहकार्याने ते तुमचं 85-80% वर घेऊन जाऊ. तरी आकाश बोकेफोडे आणि विष्णू गायकवाड 3 जण जर सरलं, विष्णू गायकवाड, आकाश बोकेफोड आणि इनामदार सर, उद्या सकाळी मी 9:30 वाजता येतो. 9:30ला आपण त्या वार्डामध्ये जाऊयात. चालेल सर. तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, तुम्ही आम्हाला थोडं सहकार्य करा. तुम्ही जर सहकार्य केलं तर आपल्या मुदखेड तालुक्यातील एकही मतदार हे झाल्यानंतर नंतर ह्या मतदारांनी फॉर्म भरून देणं आवश्यक आहे. हो, आता मॅपिंग जर झालं, ज्याचं मॅपिंग झालं, ज्या दिवशी आपलं SIR सुरू होईल त्या दिवशी आम्हाला 5 दिवसाच्या आत ज्यांचं मॅपिंग झालं किंवा न झालं, जेवढे मतदार आहेत तेवढ्या मतदारांना आम्हाला फॉर्म द्यायचे. 5 दिवसाच्या आत आम्हाला 5 दिवसाची लिमिट दिलेली आहे. आम्ही तुमचे BLA जे नियुक्त केले, सर्व पक्षांना आवाहन आहे की त्यांनी BLA नियुक्त करणं आवश्यक आहे. आमचे BLO घरोघरी जाऊन तुम्हाला ते जेवढे मतदार आहेत तेवढ्यांच्या घरी 2 फॉर्म देतील. जर समजा मी विजयकुमार पाटे आहे तर माझ्या घरी माझ्या नावाचे 2 फॉर्म येतील, ते BLO वाटप करतील आणि त्याच्यापैकी एक फॉर्म जो आहे आम्हाला सही करून BLO ला वापस द्यायचा आहे. जेवढ्याचं मॅपिंग झालेलं असेल किंवा मॅपिंग न झाले, जेवढे मतदार आहेत आपल्या मतदार यादीमध्ये तेवढ्या सगळ्यांचे फॉर्म येणार आहेत. मॅपिंग कंपल्सरीच आहे. जर एखादा सापडला नाही तर आमचा त्या BLO घरी गेलो, सापडलेला नाही, मयत असेल, एका मतदाराचे 2 फॉर्म, 5 मतदार असतील तर 10 फॉर्म तुमच्या घरी येणार. म्हणजे त्याच्यावर प्रिंट करूनच येणार, विजयकुमार पाटे, छाया विजयकुमार पाटे, अधिराज विजयकुमार पाटे असं प्रिंट करून येणार आहे. फक्त काही कॉलम जर असतील तर ते तुम्हाला BLO ला किंवा तुम्हाला दिलं तर ते भरावे लागतील. जे ब्लँक, आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन नाही, जे BLO ऍप मध्ये नाही, एखादा मोबाईल नंबर नसेल, समजा कोणी रजिस्टर केला नसेल, एखाद्याने आधार नंबर टाकला नसेल, तर तेवढंच तुम्हाला ते फिल करायचं आहे, सही करायची, नामून दे. आता एखादा मयत असेल तर मयत स्वाक्षरी येणारच नाही, मग तो BLO आम्हाला मयत आहे इथं लिहून शेऱ्यामध्ये मयत आहे सही करेल आणि आम्हाला आणून देईल. परमनंटली शिफ्टेड, आता माझा भाऊ म्हणला, समजा माझा भाऊ परमनंटली मुंबईला शिफ्ट आहे तर मी लिहून देईल परमनंटली शिफ्टेड आहे, तो इथं नाही, सही करून डुप्लिकेट सही करून देऊच नाही स्वतःची. आता घरच्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता ते पण नाही, मयत असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे की बाबा हे मयत आहे. आता आमचे BLO पण हे चौकशी करतीलच त्याच्यामध्ये की तो मयत आहे. मयतला तर आम्ही आत्ताही सांगितलं की तुम्ही कन्फर्मेशन करा, घरी जा. समजा माझे वडील नागोराव पाटे मयत आहे, माझ्याकडून लिहून घ्या. मयत प्रमाणपत्र असेल तर सगळ्यात चांगलं, पण मयत प्रमाणपत्र नसेल, मयत प्रमाणपत्र जर नसेल तर माझ्याकडून लिहून घ्या, मी विजयकुमार पाटे, माझे वडील नागोराव पाटे मयत झालेले आहेत, खाली माझा सही आणि आधार क्रमांक, त्यांना 7 नंबर भरून डिलीट करायला सांगितलेलं आहे. आम्ही तसं पर्यायी व्यवस्था काहीतरी मयत माणसाच्या बाद, फक्त शिफ्टेड बद्दल थोडंसं थांबायला सांगितलं,
कारण त्यांच्याकडून लिहून घेऊन दोन्हीकडे जर नाव असेल तर कुठे ठेवायचा हा त्याचा अधिकार आहे त्या मतदाराचा. नांदेडला ठेवायचं की मुदखेडमध्ये ठेवायचं हा त्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्याला एकदम डिलीट करता येणार नाही. मयत मात्र तुम्ही डिलीट करू शकता अशा आम्ही सूचना BLO ला दिलेल्या आहे. हो आता आमच्या घरामध्ये 4 मतदार आहेत. हो 4चे 8च फॉर्म देणार. हो दोन सुनायचे नवीन ऍड केलं का मतदार यादीत सुनबाईचं नाव आहे का? मग आता ऍड करून घ्या ना. मग नाही तुम्ही ऍड केलं मतदार यादीत नाव आलं तर तो फॉर्म येईल तुम्हाला. हा तुम्ही 6 नंबर भरून द्या. हा तुम्ही 6 नंबर भरून घ्या. 8 दिवसात 15 दिवसात नाव येऊन जाते. नंतर तुम्हाला तो फॉर्म येईल. तो आपल्याला 6 नंबरचा फॉर्म BLO न देणं अपेक्षित नाही. आपण सुद्धा ऑनलाईन मध्ये तो फॉर्म आपल्याला मिळून जाईल. आपण तो फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यांनी देणं अपेक्षित नाही आपल्याला. त्यांनी दिले चांगली गोष्ट आहे. नाही दिले तरी तुम्ही ऑनलाईनला काढून घेऊ शकता. मिळतील पण आपल्याला. आणि तो फॉर्म भरून देणं अपेक्षित आहे. आपलं जर मतदार यादीत नाव नसेल तर आपण मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, पत्त्यात बदल करणे, या सगळी प्रक्रिया जी काय मतदार यादीत नाव येण्यासाठी लागते ती सगळी प्रक्रिया नव्यानं सुरू आहे. तिकडे जर आता सून आली तर आपल्याला एवढंच करावं लागणार आहे की तिच्या आई वडिलाचं नावाचा तिथला नाव, तिथला अनुक्रमांक हे आपल्याला अद्ययावत करून त्या फॉर्म मध्ये भरणं आवश्यक आहे. तर याच्याच मध्ये अजून एक सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्याचे फोटो नाहीत, ब्लर फोटो आहेत, अस्पष्ट फोटो आहेत, एका साईडचे काळा झालेला आहे किंवा एक साईडला फोटो आहे, ते पण बदलण्याची सुविधा याच्यामध्ये आहे. तुम्ही यांना लगेच 8 नंबर भरून घ्या म्हणा, माझा चांगला फोटो काढा आणि त्यांच्याच कॅमेऱ्यामधून फोटो काढायचे. कुठं कुठं द्यायची गरज नाही. त्यांच्याच फोटोमधून म्हणजे कॅमेऱ्यामधून फोटो काढला तो अपलोड होतो त्याच्यामध्ये. तर सर आपण आमचा फोटो कॉपी दिली तरी स्कॅन होतो. तसं काय म्हणजे फोटो तुम्ही सुविधा एवढी आहे की द्वारपोच जर तुमच्या घरी BLO आला तर फोटो काढून घेण्याचे. तुम्ही नाही तर फॉर्म सोबत फॉर्म लावून आमच्याकडे दिला तरी होऊ शकतो. हा तर ताबडतोब होतोय. त्याला रिझल्ट लवकरच भेटून जाईल. फॉर्म सबमिट केला तो आमच्याकडे तो 7 दिवसानंतर तो मंजूरच होतो. आमच्याकडून फॉर्म तुम्हाला छापील भेटणार आहे. सगळ्यात 2 प्रतीमध्ये फॉर्म छापील भेटेल. घरी आल्यानंतर ज्याचं मॅपिंग झालं त्यानं फक्त सही करून वापस द्यायचा. तो आमच्याकडे आल्यानंतर ऑनलाईन प्रोसेस आम्ही तहसील ऑफिसला बसून वेगळे यंत्रणा लावून आम्ही ते करणार आहोत. ज्याचं मॅपिंग झालं त्या एनरोलमेंट तोच ड्राफ्ट तयार होणार आहे. त्याच्यानंतर मग मात्र SRI सुनावण्या झाल्या आणि SRI संपल्यानंतर मग मात्र आपण कोणी काही त्याच्यात बदल करू शकत नाही. एवढा आहे. तर सगळ्यांना एक मी प्रशासनातर्फे विनंती करतो की जास्तीत जास्त आपल्या भागातील जे अशिक्षित आहेत, काही गरीब कुटुंब राहत असतील, अशिक्षित आहेत, त्यांना याबद्दलचं ज्ञान नाही. पण ग्रामीण भागातल्या BLO देखील थोडं मोबाईलच्या माध्यमातून सूचना द्या की बाबा सगळ्यांनी गाव परत सूचना मान्य आहे. 4 दिवस मी BLO येतच नाही. नाही सर, मी आपल्या सूचनाचं पालन करून आमच्या ज्या BLO ग्रुप आहेत त्या ग्रुपवर पण हे मेसेज टाकतो की सर्वांनी आपल्या भागात ऍक्टिव्हेट होऊन सर्वांनी मदत करावी. बिलकुल. सर दोन सर, नगर परिषदेमध्ये तहसीलदार साहेबांनी आणि तुम्ही बैठक घेतली होती. या कार्यक्रमासाठी आमचे मित्र भोकरून मुसळेजी आलेले आहेत आणि तालुका अध्यक्ष दत्तूजी देशमुख, शहराध्यक्ष माधव पाटील कदम आणि इथं जमलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पाठक साहेब आणि नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक होतं. त्या बैठकीमध्ये तुम्हाला सूचना दिल्या होत्या की हे जे SIR ची माहिती आहे तळागाळापर्यंत पोहोचलेली नाही. यासाठी डांगोरी अनाउन्समेंटिंग ही कुठल्याही प्रकारची झालेली नाही. हे वारंवार तुम्हाला सूचना देऊन सुद्धा या गोष्टीची तुम्ही पूर्तता केलेली नाही. हे खेद आहे. एवढं मोठं काम करून तुम्ही जर याची पूर्तता करणं, सामान्य माणसापर्यंत याची जाणीव पोहोचलेली नाही. एक पार्टीचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करायलो. आता हे शासनाचंही काम होतं की सामान्य माणसापर्यंत ही गोष्ट जायला पाहिजे, सामान्य मतदारापर्यंत. ही गोष्ट गेलेली नाही किंवा तुमची जाहिरातबाजी नाही किंवा होल्डिंग नाही. कुठल्याच प्रकारे काम खूप मोठं दिसायले, मात्र प्रचार नाही. हे खेदजनक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आली, शासकीय कर्मचाऱ्याला मला एक विनंती आहे, जे बी BLO आहेत त्यांच्यामुळे आमचं नाव येणार आहे. त्यांनी जर आमचं नाव घेतलं नाही तरी आमचं नुकसान आहे.
माझं म्हणजे सगळ्या तिथे बसलेले आहेत. या वोटरचं नुकसान आहे म्हणून मला BLO ला हे विषय मांडायचा आहे की माझा तुम्ही काळजीपूर्वक करा किंवा आमच्याकडे बघून तरी करा कमीत कमी, कारण आमची तुम्ही जर जुळवणी करणार नाही तर आमचं तर नुकसान होणारच आहे. यासाठी मला BLO ला विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, तर आमचं नाव तुम्ही जर घेतलं मॅपिंग केलं तरच येणार आहे. आणि राहिला गरीब, त्याला पुरावे देणं समोर शक्य नाही. सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे त्याचा जन्माचा पुरावा द्यावा लागणार आहे. हे कोणाकडेच नाही. आता पुरावे चालू झाले जन्माचे. जन्म दाखला या 2, 4, 5 वर्षात झाला. आधी जन्म दाखला कोणाकडेच नाही आणि हे जन्म दाखलाच मागणार आहेत तुम्हाला. याची जाणीव करा. पुढे जर नाव टाकायचं तर जन्म दाखला जरुरी आहे. आणि आपण जे आज काम करतो इथं काही शहरामध्ये आहे ते स्वतःहून काळजीपूर्वक त्या BLO कडे चालले आणि आपण जात नाही. जे बी वोटर जात नाही हे खेदजनक आहे. आम्ही जरी वारंवार सूचना केली तरी कोणी येत नाही. शेवटी हा मतदाराचं काम आहे. मतदारानं हे केलं पाहिजे. आम्ही सूचना करावं म्हणजे याच्याकडे ध्यान देत नाही कोणी, कारण का आता पुरावे त्याला द्यायचे, त्याच्या सुनबाईचे पुरावे त्याला द्यायचे, त्यानं इथं राहते वडील बाहेर राहते तर त्याला पुरावे द्यायचे. सुविधा आहे मग काढून कोणी आणून द्यायला तयार नाही. याच्यासाठी बी आपण सर्व BLO पक्षाच्या याच्याकडे लक्ष देणं जरुरी आहे. BLO काही खूप चांगलं काम करत आहे. BLO काही करत आहेत काही. आणि एक सूचना मांडायचं आहे पाटील साहेब, या आजपासून उद्या 24 तारीख आज 23 आहे, 24 ते 31 कोणती सुट्टी देऊ नका BLO ला. हे महत्वाचे आहे. 7 ते 8 दिवस कंटिन्यू काम करा आणि शासकीय काम शाळा असेल तर त्या गोष्टीनं शाळेत सुद्धा जाऊन हेच काम करावं. आणि नगरपालिकेचा कर्मचारी असेल तर हेच काम करावं. ना वसुली काहीच नाही, फक्त शेवट हेच काम. हे एक माझी तुम्हाला विनंती आहे. तर आपल्याला आठवणार नाही तर आठवणार नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. मुदखेड शहर मुदखेड ग्रामीण मधून आलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आजी माजी सरपंच, आजी माजी जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, तसेच मुदखेड शहरातील सर्व सन्माननीय नगरसेवक, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते, आपण सर्व तात्काळ मेसेजवर आलात त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मुदखेड शहर व तालुक्याच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आजची बैठक संपली असं जाहीर करतो.